आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। कुणीकोणोर ते रोडे वस्ती पुलाची उंची वाढवा, ग्रामस्थांसह नागरिकांची मागणी। कुणीकोणोर तालुक्यात जत येथील रोडे वस्तीवरील शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेला येतेवेळी ओढा ओलांडावा लागत आहे, त्यामुळे त्यांनी मोठी कसरत करावी लागते। यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोकाही निर्माण होऊ शकतो। या ओढ्याला पाणी वाढल्याने रोडे वस्तीवरील शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत आहे। त्यांना दूध वैरण ने-आण करण्यासाठी हाच रस्ता आहे, त्यामुळे जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळावे व येथील पुलाची उंची वाढवावी अशी मागणी करताना कुणीकोणोरचे माजी सरपंच लक्ष्मण पाटील काय म्हणाले ते पाहूयात। नमस्कार, मी लक्ष्मण पाटील सर, माजी लोकनियुक्त सरपंच कुणीकोणोर। सध्या आम्ही इथं कुणीकोणोर ते रोडेची वस्ती आणि आबाजवाडीकडे जाणाऱ्या मधल्या ओढ्यावरती आहोत। या ठिकाणी होऊन जवळजवळ 51 मुलं रोज चालत ये जा करत असतात शाळेसाठी। त्याचबरोबर गावच्या लोकसंख्येच्या जवळजवळ 40-50% लोकसंख्या ओढ्याच्या पलीकडे राहते आणि असं असताना आरोग्याच्या दृष्टीनं किंवा शैक्षणिक दृष्टीनं या ठिकाणी जायला लहान मुलांना अजिबात रस्ता उपलब्ध नाही। तारेवरची कसरत करून मुलं जीवघेणी प्रवास करून शाळेला येतात। गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आमच्या तालुक्याचे विकासपुत्र आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी आम्हाला गावाला शब्द दिला होता की मी निवडून आल्यानंतर अगदी 15 दिवसात किंवा महिन्याभराच्या आत तुम्हाला पुलासाठी निधी उपलब्ध करून देतो। तरी गेली वर्षभर आता 8-9 महिने 10 महिने होत आलेले आहेत। या लोकांची भयंकर अशी अपदा सगळी चालू आहे। तरीसुद्धा गोपीचंद पडळकर साहेबाकडे आम्ही वारंवार पाठपुरावा केलेला आहे। तर सदर मुलाची होणारी हानी टाळण्यासाठी किंवा एखादा दुःखद प्रसंग होऊ नये आणि एखादी गरोदर माता असेल, एखादा आजारी पडलेला माणूस असेल, यांना प्रचंड रस्त्याची फार मोठी अडचण आहे। वड्याला या पद्धतीनं फार मोठं पाणी आहे। आता पाणी कमी झालेलं आहे या काल आणि आज। तसं बघायला गेलं तर मुलांना पालकं अगदी वड्याच्या बाहेर सोडून जातात, असं पालकांची सुद्धा गैरसोय होते। मी आमदार पडळकर साहेबांना हात जोडून विनंती करतो की आमच्या गावाला तुम्ही शब्द दिलेला होता आणि शब्द दिल्याप्रमाणे आम्ही तालुक्यात 2 नंबरची मतदान आमदार साहेबांना आम्ही मोठ्या प्रमाणात आबाजीवाडी आणि कुणीकोणोरमधून अगदी लिडिंगनं मतदान दिलेलं आहे। फक्त 100 मतदान आमचं विरोधात गेलेलं आहे आणि आम्ही त्यांच्या कायम पाठीशी आहोतच। मात्र हे असणारा प्राधान्यक्रमानं आम्हाला हे पुलाचं काम आणि रस्त्याचं काम करून मिळावं अशी मी विनंती करतो। धन्यवाद। केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।